नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय सद्गुरू. मित्रांनो, वनरक्षकाचा आपला रिझल्ट कधी लागणार आहे या संदर्भात सर्वांमध्ये चर्चेचा विषय होता आणि एक नवीन म्हणजे महत्वपूर्ण अपडेट किंवा आनंदाची बातमी आपल्या विद्यार्थ्यांसाठी अशी आहे की वनमंत्री जे सुधीर मुनगंटीवार आहेत यांनी सांगितलंय की जे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय. जून पासून ही एक्झाम चालू होती, जून पासून याचा संपूर्ण भरती प्रक्रिया सुरू होती आणि ती आता कुठेतरी खूप डिले होते. 9 जानेवारीपर्यंत कोर्टाचा निकाल काय येतो काय नाही पेसा संदर्भातील तर तोही अपडेट आपल्याला बघावा लागणार आहे. बट त्याआधी जर आपल्याला असं करता येईल का पेसा क्षेत्र वगळता म्हणजे जो पेसाचा मुद्दा आहे जे आरक्षण आहे तेवढं वगळता इतर जे विद्यार्थी आहेत त्यांचा निकाल आपण लावू अशी एक सूचना त्यांनी कोर्टाला देण्यासाठी एक वकील पण आपण नेमू असं त्यांनी सांगितलंय की स्वतः त्यांनी चंद्रपूर येथे एक बैठक झाली आणि बैठकीमध्ये त्यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले की तुम्ही एक सूचना जारी करा की पेसा क्षेत्र वगळता इतर जे विद्यार्थ्यांचा रिझल्ट आपण अडवलेला आहे तो रिझल्ट न अडवता विद्यार्थ्यांची पुढची प्रोसेस जी असणार आहे, रनिंग असणार आहे, फिजिकल असणार आहे आणि त्यांचं फायनल सिलेक्शन असणार आहे, ते डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन या सगळ्या गोष्टी आपण करून घेऊ. निकाल लागेल तेव्हा लागेल कोर्टाचा. मग त्यावेळेस सपोज जर पेसा क्षेत्र त्यांच्याकडून जर निकाल लागला तर ती पदे त्या याच्यात भरू, नाही तर मग जे विद्यार्थी रेग्युलर आहेत त्यांचे परत त्यांचं एक वेगळं मेरिट लावण्यात येईल. म्हणजे जर बघायला गेलं तर 9 जानेवारीपर्यंत आता आपला कोर्टाचा निकाल येणार आहे. ओके, कोर्ट काय रिझल्ट देईल ते पण आपल्याला बघावं लागणार आहे. बट त्याच्या आधी आज सपोज जर 31 तारखेला जर असा अपडेट येत असेल तर निश्चितच त्या गोष्टीला आपल्याला 8 ते 10 दिवस जातील. तोपर्यंत कोर्टाचा पण रिझल्ट येईल. म्हणजे सगळ्या काही आहेत त्या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत. म्हणून म्हणतो रनिंग थांबू नका, रनिंग सुरू ठेवा, कारण की आपला हा रिझल्ट लवकरात लवकर लागणार आहे. आनंदाची बातमी मित्रांनो, कारण की त्यांच्याच कडून असं सांगण्यात आलंय की आपण वेगळा रिझल्ट लावू. सो चॅनलवर नसाल तर सबस्क्राईब करून ठेवा, जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. ओके, धन्यवाद.